विद्यार्थिनींनो, आपण कल्टिवेशन ऑफ व्हीट हे युनिट आपण पाहिलेलं आहे. यानंतर ट्रॅडिशनल क्रॉप्स या पहिल्या चॅप्टरमधील दुसरं युनिट म्हणजेच आपलं दुसरं क्रॉप पॅडी आज आपण पाहणार आहोत. पॅडी याचा अर्थ साळ. साळ किंवा आपण इंग्लिशमध्ये राईस असं म्हणू शकतो. कल्टिवेशन पाहताना आपण जे मुद्दे व्हीटमध्ये पाहिलेले होते, अगदी बोटॅनिकल नेमपासून ते पेस्ट अँड डिसीजपर्यंत, तेच मुद्दे किंवा पॉईंट्स आपल्याला पॅडीच्या संदर्भात अभ्यासायचे आहेत. नवीन मुलींनी एक लक्षात ठेवा की ज्यांनी विषय बदललेला आहे, इथे क्रॉप बदलत आहे किंवा पीक बदलत आहे, पण जे मुद्दे आहेत ते जवळपास सारखेच आहेत आणि त्यातील जी माहिती आहे ती त्या त्या पिकाच्या संदर्भात थोडीफार बदलते. नाहीतर प्रत्येक पिकाचा पॅटर्न हा ठरलेला आहे आणि त्याचे मुद्देही ठरलेले आहेत. आता इथे कल्टिवेशन ऑफ पॅडी मध्ये आपण पुन्हा बोटॅनिकल नेमपासून सुरुवात करूया. बोटॅनिकल नेम ऑफ पॅडी इज ओरायझा सटायवा. ओरायझा जीनस आणि सटायवा स्पेसीज. ओरायझा सटायवा जीनस आणि स्पेसीजला लिहिताना उत्तरपत्रिकेमध्ये असेल किंवा वहीमध्ये असेल, अंडरलाईन करायला विसरायचं नाही. व्हीटप्रमाणेच पॅडीची सुद्धा फॅमिली ग्रामिनीच आहे. फॅमिली ग्रामिनी. ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया. ओरिजिन याचं आकलन तुम्हाला झालेलं असेल, त्याला आपण नेटिव्ह प्लेस म्हणतो किंवा मूळ स्थान असं आपण त्याला म्हणू शकतो. तर पॅडीचं ओरिजिन आहे साऊथ ईस्ट एशिया. नेक्स्ट पॉइंट, युजेस ऑर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. जसं व्हीटमध्ये आपण त्याचे युजेस पाहिले, तसेच पॅडीमध्ये काही कॉमन यूज किंवा युजेस आपण त्याचे पाहूया. द फर्स्ट, राईस इज द स्टेपल फूड ऑफ 60% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. आपल्या जो काही बॅलन्स्ड डाईट आहे किंवा संतुलित आहार म्हणतो, त्याच्यामध्ये भाताला जवळ प्रमुख स्थान आहे आणि वर्ल्डमधील जवळपास 60% पॉप्युलेशन जे आहे ते त्यांच्या जेवणामध्ये भाताचा समावेश होतो. नेक्स्ट, इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स अँड विटॅमिन्स. पॅडी or rice contains carbohydrate which gives energy, protein building body tissues, fat it also gives energy, minerals and vitamins. Next, rice bran contains 18 to 20% oil. आता इथे पहा, राईस ब्रॅन याचा अर्थ आपण जी साळ असते आणि साळीतून तांदूळ काढतो, तर जे टर्फल असतं साळीचं, तर त्या टर्फलाला आपण राईस ब्रॅन असं म्हटलेलं आहे आणि त्या राईस ब्रॅनमधून आपण ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याचं प्रमाण साधारणतः 18 ते 20% आहे. म्हणून आपण म्हटलेलं आहे राईस ब्रॅन कंटेन्स 18 to 20% ऑइल. Then paddy straw is used as a manuring, mulching purpose as well as padding material. आपण पाहिलेलं असेल पॅडी हस्क किंवा स्ट्रॉ, ज्याला आपण साळवण म्हणतो, त्याचं खत तयार करता येतं. ते मल्चिंग मटेरियल म्हणून आपल्याला वापरता येतं. त्याचबरोबर ग्लासवेअर असतील किंवा टी व्ही असेल किंवा जे सॉफ्ट मटेरियल असेल, त्याच्या पॅडिंगमध्ये आपल्याला या पॅडी हस्कचा किंवा पॅडी स्ट्रॉचा उपयोग करता येतो. देन राईस ब्रॅन, पॅडी हस्क अँड स्टॉक्स आर यूज ॲज ए फॉडर. तर आपल्याकडे जे काही जनावरं असतील, डोमेस्टिक ॲनिमल्स असतील, त्यासाठी राईस ब्रॅन
पॅडी हस्क किंवा स्टॉक, ज्याला आपण साळवण म्हणतो, तर ते चारा म्हणून आपण उपयोगात आणू शकतो. नेक्स्ट पॉईंट, इन्फिरियर क्वालिटी ऑफ राईस इज यूज्ड ॲज अ पोल्ट्री फीड, ज्याला आपण तुकडा तांदूळ म्हणतो किंवा कमी प्रतीचा तांदूळ असेल, थोडासा दर्जा त्याचा हलक्या प्रतीचा असेल तर आपण त्याचा उपयोग पोल्ट्री खाद्य म्हणून वापर करू शकतो किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण कोंबडीचं खाद्य असं आपण म्हणू शकतो. तर इन्फिरियर क्वालिटी ऑफ राईस इज यूज्ड ॲज अ पोल्ट्री फीड. देन राईस बाय प्रोडक्ट्स, पर्च्ड राईस अँड बीटन राईस आर ऑल्सो यूज्ड. आता इथे पहा दोन शब्द वापरलेले आहेत. पर्च्ड राईस याचा अर्थ मुरमुरे किंवा चुरमुरे आणि बीटन राईस याचा आपल्याला अर्थ घेता येईल पोहे. तर आपल्याला राईसपासून किंवा पॅडीपासून पर्च्ड राईस, मुरमुरे, चुरमुरे किंवा बीटन राईस याचाच अर्थ पोहे बनवता येतात. इन शॉर्ट, paddy or rice is used as a staple food. It contains carbohydrates, proteins, fats, minerals and vitamins like A, B, B12, etc. Rice bran contains 18 to 20% oil. Paddy straw is used for manuring, mulching and padding material also. Rice bran, paddy husk and stalks are used as a fodder. Inferior quality rice used as a poultry feed, and rice or paddy is also used for preparation of perched rice and beaten rice. तर विद्यार्थिनींनो एक लक्षात ठेवा की युजेस बऱ्याच वेळेला विचारले जातात. अतिशय सोपं आहे. तर प्रत्येक क्रॉपचं यूज किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, कॉमन यूज जो आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे त्याचा योग्य वापर तुम्हाला उत्तरं लिहिताना करता आला पाहिजे. तर पॅडीमध्ये आपण आत्ता पाहिलं की बोटॅनिकल नेम ओरायझा सटायवा, त्याची फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया आणि काही त्याचे युजेस आपण आत्ता अभ्यासले. त्यानंतर जो पुढील मुद्दा येतो तो इकॉलॉजी किंवा सॉईल अँड क्लायमेट. द फर्स्ट, सॉईल. Paddy requires alluvial to lateritic soil. आता इथे पहा, alluvial याचा अर्थ गाळाची जमीन आणि लॅटरॅटिक याचा अर्थ रेड सॉईल, कोकणातील तांबड्या जमिनी. तर या दोन जे प्रकार आहेत जमिनीचे ते पॅडीसाठी सुटेबल आहेत. इट रिक्वायर्स alluvial to lateritic soil किंवा आपल्याला असं म्हणता येईल इट कॅन बी ग्रोन ऑन alluvial to lateritic soil. इट ऑल्सो ग्रोन ऑन खारलँड्स अँड बेसॉल्ट सॉईल, की थोड्याशा खारवट जमिनी असतील किंवा जिथं पाणी थोडंसं साचून राहत असेल किंवा बेसॉल्ट सॉईल असेल अशा जमिनीसुद्धा पॅडीसाठी उपयोगात आणता येतात. आणि मग नेहमीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते मात्र विसरायचे नाहीत. सॉईल शुड बी फर्टाईल, ती जमीन सुपीक असली पाहिजे, अँड वेल ड्रेनड हेही आपल्याला लिहायचं आहे. आणि ऑप्टिमम pH रेंज इज 5.5 to 7 हा pH. तर सॉईलमध्ये पॅडी रिक्वायर्स alluvial to lateritic soil. It also grown on खारलँड्स अँड बेसॉल्ट सॉईल. Soil should be fertile and well drained with optimum pH range 5.5 to 7. आता ऑप्टिमम pH मध्ये प्रत्येक वेळेला जर त्याच्या रेंजमध्ये फरक पडत असेल तर आपण 6.5 to 7.5 असं लिहिलं तरी तुम्हाला मार्क किंवा गुण मिळू शकतात. साधारणतः रेंज कोणत्याही क्रॉपची ही 6.5 ते 7.5 या दरम्यान आपण ठेवू शकतो. तर हे झालं सॉईलच्या बाबतीत. नेक्स्ट, क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. पहा, हे उष्णकटिबंधीय पीक आहे. व्हीट मात्र टेम्परेट होतो पहा. आणि पॅडी हे ट्रॉपिकल क्रॉप आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. थोडंसं उबदार आणि दमट हवामान पॅडीला मानवतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. पहा इथे ऑप्टिमम टेम्परेचर रेंज जे आहे ते 20 पासून 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण लिहू शकतो.
±2 डिग्री सेल्सिअसचा फरक मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये तुम्ही लिहू शकता. परंतु जर आपल्याला आउट ऑफ आउट गुण मिळवायचे असतील तर मात्र जी रेंज वहीमध्ये तुम्हाला दिलेली आहे, नोट्समध्ये दिलेली आहे, ती लिहायचा प्रयत्न करा. तर इथं ऑप्टिमम टेम्परेचर रेंज आहे 20 to 37 डिग्री सेल्सिअस. रेनफॉल रिक्वायरमेंट ऑफ रेनफेड पॅडी इज मोर दॅन 1000 mm. जर जिरायत भात किंवा आपल्याला पॅडी घ्यायची असेल तर त्या भागामध्ये जो रेनफॉल आहे, वार्षिक आपण त्याला रेनफॉल म्हणतो, तर तो 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त असावा जर आपल्याला रेनफेड पॅडी घ्यायची असेल तर. तर सॉईल अँड क्लायमेटमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता अभ्यासले. थोडक्यात सॉईल अल्युवियल टू लॅटरॅटिक, खारलँड और बेसॉल्ट सॉईल, then it should be fertile, well drained, and optimum pH range 5.5 to 7 असं आपण म्हटलेलं आहे. क्लायमेटमध्ये ट्रॉपिकल क्रॉप आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज 20 to 37 डिग्री सेल्सिअस अँड ॲन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट फॉर रेनफेड. अंडरलाईन रेनफेड क्रॉप इथं आपण म्हटलेलं आहे, तर रिक्वायरमेंट आहे मोर दॅन 1000 mm. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील मुद्दा आहे मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. आता हा जो पॅडी कल्टिवेशनचा भाग आहे, तर इथे 4 पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत. पहा, तुम्हाला PPT-मध्ये ते दिसतंय. 4 पॅडी कल्टिवेशनच्या पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ड्राय कल्टिवेशन, दुसरी आहे वेट कल्टिवेशन, तिसरी पद्धत आहे सेमी ड्राय कल्टिवेशन आणि चौथी जी पद्धत आहे ती जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन किंवा त्याला इंटेन्सिव्ह मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन असंही म्हटलं जाऊ शकतं. तर इथे पहा, साधारणतः 3 ते 4 मार्काचा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. सुरुवातीला इनलिस्ट आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्यानंतर त्या 4 पैकी एक पद्धत आपल्याला डिस्क्राईब करता आली पाहिजे आणि यामध्ये या 4 पैकी चौथी जी पद्धत आहे इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन ही फार महत्त्वाची आहे. त्याच्यावरतीच आपण फुल कॉन्सन्ट्रेट करू. त्या अगोदर आपण थोडक्यात प्रत्येक मेथडचं काय वैशिष्ट्य आहे, काय गुणधर्म आहेत, कशावरती या मेथड्स तयार झालेल्या आहेत. तर इथं एक महत्त्वाचं लक्षात घ्या की ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन किंवा जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन याच्यामध्ये आपण हे जे वर्गीकरण पाहतोय हे वॉटर सप्लायवरती अवलंबून आहे. पहा, जिथं वॉटर सप्लाय इनॲडिक्वेट आहे किंवा इनसफिशियंट आहे अशा ठिकाणी आपण ड्राय मेथड वापरतो. जिथं काही प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तिथं आपण सेमी ड्राय वापरतो. कोकणामधल्या ज्या काही भात शेती आहे त्याला आपण वेट कल्टिवेशन असं म्हणू शकतो आणि काही मॉडर्न टेक्निक्स ॲग्रिकल्चरमधल्या आणि हेवी डोसेस ऑफ मॅन्युअर्स हे जे काही मुद्दे आहेत ते इंटेन्सिव्ह किंवा जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशनमध्ये येतात. तर आपण 1 by 1 या मेथड्स कशा आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणते मुद्दे इन्क्लूड आहेत आणि ते एकमेकापासून कशा वेगळ्या आहेत हे आपण पाहूया. याच्यावरती जो प्रश्न येतो तो तुम्हाला मी अगोदरच सांगितलेला आहे. इनलिस्ट मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. अगोदर आपल्याला इनलिस्ट करावं लागेल आणि त्याचा उपप्रश्न असेल डिस्क्राईब एनी वन मेथड मेन्शन्ड अबव. म्हणजे तुम्ही जे मेन्शन करणार आहात त्यातील एकच पद्धत तुम्ही डिस्क्राईब करू शकता. त्यामुळे तुम्हाला जी आवडेल ती मेथड, पण शक्यतो तुम्ही इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन ही पद्धत लिहू शकता किंवा लिहावी लागेल. आता प्रथम आपण बघूया ड्राय कल्टिवेशन मेथड ऑफ पॅडी.
पहा पहिलंच वाक्य इथं काय सांगितलेलं आहे, इट इज फॉलोड इन एरिया ऑफ अनॲडिक्वेट किंवा इनॲडिक्वेट अँड अनइव्हन रेनफॉल वेअर इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल. जो रेनफेड एरिया आहे, जिरायत भाग आहे, जिथं इरिगेशन फॅसिलिटीज कमी आहेत किंवा उपलब्धच नाहीत, अशा ठिकाणी आपण ड्राय कल्टिवेशन ही पद्धत वापरतो. आणि अशा वेळेला आपण जो टाईप ऑफ सॉईल या पद्धतीसाठी वापरणार आहोत ती सॉईल आहे डीप ब्लॅक सॉईल विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. भारी प्रतीची काळी जमीन यासाठी वापरली जाते की ज्या जमिनीची जलधारणा शक्ती, की ज्याला आपण गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असं म्हटलेलं आहे, तर त्या जमिनीची ती गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असावी. म्हणजे यूज ऑफ ब्लॅक सॉईल विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हे त्या पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. तिसरं, फील्ड इज प्लाउड इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप. पूर्वीचं पीक जे आहे ज्याला आपण प्रिव्हियस क्रॉप म्हणतो, तर त्याचं हार्वेस्टिंग झालं की एक डीप प्लाविंग, ज्याला आपण प्लाविंग याचा अर्थ नांगरट करणे, तर ते डीप प्लाविंग देणं गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये ज्या व्हरायटीज आपण वापरतो, जी व्हरायटी वापरणार आहोत ती अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज असावी. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी याचा अर्थ लवकर पक्व होणारी ती व्हरायटी असावी. तर साधारणतः ड्राय कल्टिवेशनमध्ये तुम्ही जे पॉईंट्स लक्षात ठेवायचे की ही मेथड कुठं फॉलो केली जाते, की जिथं इरिगेशन फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल होत नाहीत. इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल, हा पहिला मुद्दा. दुसरा, यूज डीप ब्लॅक सॉईल. इथं आपल्याला चांगल्या प्रतीची काळी जमीन वापरायची विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, की जिची जलधारणा शक्ती ही चांगली असावी. त्यानंतर त्याचं लँड प्रिपरेशन करताना, जमिनीची मशागत करताना आपल्याला असं म्हणता येईल की गिव्ह वन डीप प्लाविंग इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप. प्रिव्हियस क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर लगेचच जर तुम्ही प्लाविंग दिलं तर येणाऱ्या पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साठवून ती जमीन ठेवू शकते आणि त्या ड्राय पॅडीला त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि चौथा जो मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे की इथे कुठल्या व्हरायटीज वापरायच्यात आपल्याला, अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज आर सोन टू ए ग्रेटर डेप्थ. म्हणजे साधारणतः जास्त खोलीवरती आपल्याला अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीजचा वापर करायचा आहे. आणि मेथड ऑफ सोईंग, इथे जी मेथड ऑफ सोईंग म्हणजे पेरणीची पद्धत जी वापरायची आहे ती ड्रिलिंग. तर मुलींनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा, ड्राय मेथडमध्ये किंवा ड्राय मेथड आपण कुठं फॉलो करतो, की जिथे इरिगेशन फॅसिलिटीज कमी प्रमाणात असतात किंवा अजिबात नसतात, शेती पावसावरती अवलंबून असते. या पद्धतीमध्ये डीप ब्लॅक सॉईलचा वापर आपण करतो की ज्या जमिनीची जलधारणा शक्ती, गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असते. त्यानंतर लँड प्रिपरेशनमध्ये आपण डीप प्लाविंग देतो जस्ट आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ प्रिव्हियस क्रॉप. आणि शेवटचा मुद्दा आपण म्हटलेला आहे की यूज अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज अँड यूज ड्रिलिंग मेथड फॉर सोईंग. तर हे झालं ड्राय मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन किंवा ड्राय कल्टिवेशन. सेकंड, सेमी ड्राय कल्टिवेशन. आता इथे पहा, सेमी ड्राय म्हणजे एक लक्षात घ्या की पॅडीची जी लाईफसायकल आहे, जे काय 4 ते 5 महिने पॅडीची लाईफसायकल असते किंवा आयुष्य असतं, त्यातील पहिला जो पार्ट आहे लाईफसायकलचा तो ड्राय कंडिशनमध्ये जातो आणि उर्वरित भाग आपण काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देऊन त्या पॅडीचं कल्टिवेशन पूर्ण करतो. म्हणजे पहिलंच वाक्य इथं काय सांगितलेलं आहे, सेमी ड्राय का म्हटलेलं आहे त्याला पहा. इन दिस मेथड सम पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ द क्रॉप पासेस अंडर ड्राय कंडिशन. म्हणजे अर्धा भाग किंवा अर्धा आयुष्य हे ड्राय कंडिशनमध्ये जातं अँड सम पार्ट अंडर वेट कंडिशन. आणि त्याच्या पुढील जे आयुष्य आहे किंवा त्याची लाईफ सायकल आहे पॅडीची ती वेट कंडिशनमध्ये. म्हणजे निम्मा भाग ड्राय आणि निम्मा भाग वेट, यामुळे या पद्धतीला आपण सेमी ड्राय कल्टिवेशन असं म्हटलेलं आहे. आता दुसरं वाक्य पहा, सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आर गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. ज्या वेळेला सेकंड
पार्ट होतो वेट कंडिशनसाठी, तर तिथे आपण एक 2 ते 3 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकतो. तर ते प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सुद्धा कधी द्यायच्यात पहा, ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. दॅट मीन्स टिलरिंग स्टेज. टिलरिंग स्टेज याचा अर्थ फुटवे फुटण्याची किंवा फुटवे येण्याची अवस्था, फ्लावरिंग स्टेज पीक फुलोऱ्यात असताना, आणि ग्रेन फिलिंग स्टेज म्हणजे दाणे भरताना. पहा, म्हणजे आपण प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सुद्धा जे देतोय ते क्रिटिकल ग्रोथ स्टेजला द्यायचं. म्हणजेच काय, तर टिलरिंग स्टेज, फ्लावरिंग स्टेज आणि ग्रेन फिलिंग स्टेज. तिसरं जे वाक्य पहा, दिस मेथड हेल्प्स इन सप्रेसिंग दी वीड ग्रोथ. आता पहिला जो लाईफ सायकलचा पार्ट आहे तो ड्राय कंडिशनमध्येच जातो, तिथं पाणी देण्याची व्यवस्था नसते, अशा वेळेला वीड ग्रोथ होत नाही. त्यामुळं या पद्धतीमध्ये वीड पॉप्युलेशन हे कमी येतं किंवा तिथं वीड ग्रोथ सप्रेस होते, म्हणजेच त्याची वाढ थांबली जाते किंवा थांबवली जाते पाण्याच्या अभावी. आणि लास्ट, दिस मेथड in short, in this method, the crop grown on moisture available in the bunded field. याचा अर्थ की पूर्वी पडलेल्या पावसामुळे जे मॉइश्चर अवेलेबल असेल प्लस काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशन असेल, याच्यावरतीच त्या पद्धतीमधलं जे पीक आहे, पॅडी आहे, ते तग धरून राहू शकतं. तर इथे शॉर्टमध्ये आपण याची वैशिष्ट्य कशी पाहू शकतो, तर सम पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ द क्रॉप पासेस अंडर ड्राय कंडिशन अँड सम पार्ट अंडर वेट कंडिशन. म्हणजे काही भाग ड्रायमध्ये, काही भाग वेटमध्ये. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स इफ अवेलेबल इज गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. आपल्याला जर प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स काही द्यायचे असतील किंवा आपल्याकडे थोडंसं पाणी अवेलेबल असेल तर ते फ्लावरिंगला, टिलरिंग स्टेजला आणि ग्रेन फिलिंग स्टेजला द्या. त्यानंतर या पद्धतीमध्ये वीड ग्रोथ कमी असते, सप्रेस दी ग्रोथ ऑफ वीड असंही आपण म्हणू शकतो. आणि थोडक्यात या पद्धतीमध्ये जे मॉइश्चर अवेलेबल आहे जमिनीमधलं त्याच्यावरतीच ते पीक पूर्णपणे येऊ शकतं किंवा तग धरू शकतं. थर्ड कल्टिवेशन की ज्याला आपण वेट कल्टिवेशन म्हणतो. आता इथं वेट कल्टिवेशन म्हणजे ज्या कोकणातल्या भात शेती आहेत, कोकणामध्ये जो भात पिकवला जातो तो या पद्धतीने पिकवला जातो, वेट कल्टिवेशन. द फर्स्ट पॉईंट, इन दिस मेथड लँड इज प्लाउड अँड पडल्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर. पहा, इथे लँड प्रिपरेशन आपण पहिल्या वाक्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे वेट कल्टिवेशनमध्ये. लँड इज प्लाउड, प्लाउड याचा अर्थ नांगरट करणे. आणि दुसरा शब्द तुम्हाला नवीन आहे पहा, पडल्ड किंवा पडलिंग. पडलिंग याचा अर्थ प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर, म्हणजे चिखलामध्ये नांगर चालवणे. तुम्ही कोकणामधली भातशेती पाहिली असेल, त्याची लावणी पहा, त्याच्यामध्ये ते तण काढणं असेल किंवा फर्टिलायझर ॲप्लिकेशन असेल, पूर्णपणे स्टँडिंग वॉटरमध्ये ते केलं जातं. आणि इथं पडलिंग याचा अर्थ प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर, त्याला मराठीमध्ये चिखलनी असं म्हणतात, म्हणजे चिखलात नांगर चालवणं. तर इथे वेट कल्टिवेशनचा पहिला गुणधर्म किंवा पहिलं वैशिष्ट्य काय आहे, लँड इज प्लाउड अँड पडल्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर. त्या 3 ते 5 सेंटीमीटर उंचीच्या पाण्यामध्ये किंवा तिथं जो काही भात खाचर असेल त्या चिखलामध्ये आपण प्लाविंग किंवा पडलिंग केलं पाहिजे. सीडलिंग आज रेज्ड इन नर्सरी अँड लॅटर ऑन ट्रान्सप्लांटेड इन पडल्ड फील्ड. तर इथे दुसरं वाक्य आपल्याला असं साधारणतः म्हणता येईल दुसऱ्या वाक्यामध्ये की नर्सरीमध्ये जी आपण रोपं भाताची तयार करतो ती रोपं या अशा पडल्ड फील्डमध्ये आपण लावून घ्यायची. पहा, वेट कल्टिवेशनमध्ये अगोदर प्लाविंग आणि पडलिंग करावं लागतं स्टँडिंग वॉटरमध्ये. दुसरं, आपल्याला जे नर्सरीमध्ये आपण भाताची रोपं तयार केलेली आहेत ती आपल्याला तिथं ट्रान्सप्लांट करायची आहेत. किंवा समजा जर काही कारणाने आपण भाताची रोपं किंवा त्याला आपण सीडलिंग असं म्हणतो, ती सीडलिंग्स उपलब्ध झाली नाहीत
तर आपण स्प्राउटेड सीड्स वापरतो. स्प्राउटेड सीड्स म्हणजे पॅडीचे अंकुर आलेले बियाणे. आपण पहा मटकी किंवा हरभरा भिजत ठेवतो आणि 2 दिवसानंतर त्याला अंकुर येतात आणि त्याची भाजी करतो. त्याला आपण स्प्राउटेड सीड असं म्हणतो. तर पॅडीमध्ये अशी जी रोपं उपलब्ध झाली नाहीत तर डायरेक्ट स्प्राउटेड सीड्स आपण ब्रॉडकास्ट करू शकतो त्या पडल्ड फील्डमध्ये. तर इथे आपण सीडलिंग वापरू शकतो. सीडलिंग जर उपलब्ध झाली नाही तर आपण डायरेक्ट ब्रॉडकास्टिंग याचा अर्थ फेकणे. ते स्प्राउटेड सीड्स अंकुरित बियाणं आपण डायरेक्ट त्या फील्डमध्ये टाकू शकतो. तिसरं वाक्य आपल्याला इथं सांगितलं आहे की प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड रिक्वायर्स लेस सीड रेट दॅन अदर मेथड. आपण ड्राय कल्टिवेशन पाहिलं किंवा सेमी ड्राय कल्टिवेशन पाहिलं. यावरील दोन्ही पद्धतीपेक्षा इथलं जे क्रॉप स्टँड आहे म्हणजे भाताची जी रोपं आहेत ती युनिफॉर्म साईजची सगळीकडे सारख्या उंचीची आपल्याला दिसून येतील. आणि या पद्धतीमध्ये जो सीड रेट लागतो, सीड रेट म्हणजे बियांचं हेक्टरी प्रमाण, जर आपण स्प्राउटेड सीड वापरले असतील किंवा सीडलिंग वापरलं असेल तर वरील 2 पद्धतीपेक्षा आपल्याला वेट कल्टिवेशनमध्ये जो सीड रेट आहे तो मात्र अतिशय कमी लागतो. कंपॅरिझन आपण कुणाशी केलेलं आहे? वेट कल्टिवेशनचं कंपॅरिझन आपण कुणाशी केलेलं आहे? ड्राय मेथड आणि सेमी ड्राय मेथडमध्ये. नंतरचा मुद्दा आहे वीड्स आर बरीड इन टू द सॉईल ॲट द टाइम ऑफ पडलिंग. आता पडलिंग तुम्हाला फॅमिलियर शब्द झालेला असेल पहा. पडलिंग याचा अर्थ त्या पाण्यामध्ये आपण नांगरणी करतो, चिखलणी करतो. तर अशा वेळेला जे वीड आलेलं असेल ते ऑलरेडी त्या चिखलामध्ये बरी केलं जातं किंवा गाडून टाकलं जातं. हे या पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतं किंवा हे वैशिष्ट्य आहे की वीड्स आर बरीड इन टू द सॉईल ड्युरिंग पडलिंग. आणि लास्ट लॉसेस ड्यू टू पेस्ट अँड डिसीजेस आर रिड्युस्ड. आणि या पद्धतीमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला कमी झालेला दिसून येतो ॲज कम्पेअर टू ड्राय मेथड अँड सेमी ड्राय मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. आता इन शॉर्ट यामध्ये आपल्याला जर याची वेट कल्टिवेशनची गुणवैशिष्ट्ये पाहायची असतील किंवा या पद्धतीची कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की इथं प्लाविंग आणि पडलिंग करावं लागतं. म्हणजे प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर की ज्याला आपण चिखलणी म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल यूज ऑफ सीडलिंग ऑर स्प्राउटेड सीड. तुम्ही सीडलिंग वापरू शकता ट्रान्सप्लांटिंगसाठी किंवा सोईंगसाठी आपण स्प्राउटेड सीड वापरू शकतो. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. म्हणजे क्रॉप स्टँड जो आहे म्हणजे जे पॅडीचं पॉप्युलेशन आहे ते युनिफॉर्म साईज आणि त्या हाईटचं असू शकतं ॲज कम्पेअर टू अदर मेथड्स. आणि आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल सीड रेट रिक्वायरमेंट. इट रिक्वायर्स लेस सीड रेट ॲज कम्पेअर टू ड्राय मेथड ऑर सेमी ड्राय मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. आणि आणखी एक वैशिष्ट्य कोणतं आहे तर इट रिड्युसेस इन्फेक्शन ऑफ पेस्ट अँड डिसीजेस ॲज कम्पेअर टू अदर मेथड्स. तर विद्यार्थिनींनो एक लक्षात ठेवा आपण 3 पद्धती अभ्यासल्या कशाच्या? पॅडी कल्टिवेशनच्या. मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. पहिली पद्धत ड्राय कल्टिवेशन, दुसरी पद्धत सेमी ड्राय कल्टिवेशन आणि तिसरी पद्धत वेट कल्टिवेशन. आता या 3 पद्धतीनंतरही एक अतिशय महत्त्वाची आणि शॉर्ट नोटला बऱ्याच वेळेला ती विचारली जाऊ शकते 2 मार्कासाठी. ती पद्धत म्हणजे इंटेन्सिव्ह ऑर जॅपनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. ही 4थी पद्धत इम्पॉर्टंट आपल्या परीक्षेसाठी म्हणून गृहीत धरता येईल. तुम्ही ती लक्षात ठेवावी. ही वेट कल्टिवेशन प्रमाणेच आहे. पहा याच्यामध्ये काय त्याची वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतील. दिस मेथड इज फॉलोड इन द एरियाज ऑफ ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय. ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय अंडरलाईन. इथे पाण्याची खात्री पाहिजे पहा. म्हणजे
पाणी त्या फील्ड्स रिलेटेड म्हणजे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन नव्हे, खात्रीचा पाणी पुरवठा आपल्याला तिथं देता आला पाहिजे, तर ही पद्धत वापरली जाते. दिस मेथड इज फॉलोड इन द एरियाज ऑफ ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय, की जिथं खात्रीचा पाणी पुरवठा आहे किंवा पाणी उपलब्ध आहे, सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे, अशा ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. दुसरा मुद्दा पहा, फार्मर कॅन अडॉप्ट प्लांट प्रोटेक्शन मेजर अँड कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर. आता पहा की इथे पाण्याची खात्री आहे. आपण या पद्धतीमध्ये प्लांट प्रोटेक्शन मेजर्स याचा अर्थ आपण इन्सेक्टिसाईड, फंजिसाईड्स म्हणजे किडीचा, रोगाचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर. पाण्याची खात्री असल्यामुळं आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे ॲग्रीचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत, याचा वापर चांगल्या रीतीने आणि मोठ्या प्रमाणात करता येतो. तिसरं काय सांगितलेलं आहे पहा, सीडलिंग्स आर ग्रोन ऑन रेज्ड बेड्स अँड 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ॲट ईच स्पॉट इन ए रो. पहा म्हणजे वेट कल्टिवेशन प्रमाणेच आपल्याला इथे नर्सरी सीडलिंगचं ट्रान्सप्लांटिंग त्या फील्डमध्ये करायचं आहे. आणि ते करताना एका स्पॉटमध्ये साधारणतः 3 ते 4 रोपं येतील असं आपल्याला पाहावं लागतंय. म्हणजेच सीडलिंग्स आर ग्रोन ऑन रेज्ड बेड. रेज्ड बेड हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय पहा, नवीन मुली लक्षात घ्या. रेज्ड बेड याचा अर्थ गादी वाफा, की जो वाफा आपण रोपांच्या निर्मितीसाठी वापरतो. मग ते भाताचे असतील किंवा व्हेजिटेबल क्रॉपचं असेल किंवा आणखी कोणत्याही क्रॉपचे ज्याची रोपं तयार करतो, ते रोपं तयार करण्यासाठी आपल्याला गादी वाफा किंवा त्याला इंग्लिशमध्ये रेज्ड बेड असं म्हटलेलं आहे. तर रेज्ड बेडवरती तयार झालेले सीडलिंग आपण या पद्धतीमध्ये वापरतो आणि एका स्पॉटला साधारणतः 3 ते 4 सीडलिंग्स आपण प्रत्येक ओळीमध्ये लावू शकतो. आणि लास्ट याच्यामध्ये इट रिक्वायर्स लेस सीड रेट ॲज लाईक वेट कल्टिवेशन. पहा वेटमध्ये सुद्धा आपण हेच लिहिलेलं होतं, इट रिक्वायर्स लेस सीड रेट ॲज कम्पेअर टू. आता कम्पॅरिझन आपण आणखी कोणाशी करायचं आहे, तर वरील 3 पद्धतीशी, वेट कल्टिवेशन, ड्राय कल्टिवेशन अँड सेमी ड्राय कल्टिवेशन. इट रिक्वायर्स लेस सीड रेट अँड क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. हे लक्षात ठेवा. तर ही चौथी जी पद्धत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. वेट कल्टिवेशन आणि इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशनमध्ये महत्त्वाचं साम्य काय, तर इथं आपल्याला ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर हे साम्य आहे की दोन्हीकडे आपल्याला खात्रीचा पाणी पुरवठा लागतो. दुसरं काय साम्य, यूज ऑफ नर्सरी सीडलिंग्स विच इज रेज्ड ऑन रेज्ड बेड. आपल्याला ट्रान्सप्लांटिंगसाठी रोपं इथं दोन्हीकडे वापरतो, हे एक साम्य आहे. हे दुसरं साम्य झालं. त्यानंतर तिसरं साम्य काय आहे, इट रिक्वायर्स लेस सीड रेट. इथं सीड रेट म्हणजे जे सीडलिंगची क्वांटिटी आहे, नंबर ऑफ सीडलिंग असेल किंवा स्प्राउटेड सीड्स आपण वापरले असतील तर त्याची क्वांटिटीसुद्धा कमी लागते. कंपॅरिझन आपण ड्राय आणि सेमी ड्राय मेथडशी करू शकतो. आणि आणखी एक साम्य काय आहे, तर क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. आपण वेट कल्टिवेशनमध्ये हे लिहू शकतो आणि इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशनमध्येही आपल्याला आपण हे म्हणू शकतो की क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. मग डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये, वेट आणि इंटेन्सिव्ह मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशनमध्ये, तर इथे फार्मर कॅन अप्लाय प्लांट प्रोटेक्शन मेजर्स. इथं हे प्लांट प्रोटेक्शन मेजर म्हणजे स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड, स्प्रेइंग ऑफ फंजिसाइड्स, स्प्रेइंग ऑफ हर्बिसाइड्स याचा वापर इथं सढळ हाताने होतो. आणि दुसरा फरक आहे, फार्मर कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर्स. इथं वेट कल्टिवेशनपेक्षा जास्त रासायनिक खताचा वापर आपल्याला खात्रीलायक करता येतो. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन कोणत्या आहेत पहा, ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन आणि
चौथी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, जी तुम्ही पुन्हा पुन्हा ती वाचावी अशी अपेक्षा आहे. ती पद्धत इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. विद्यार्थिनींनो, पुन्हा एकदा तुम्हाला मी आठवण करून देतो. याच्यावरती प्रश्न येताना, ब्रॉड क्वेश्चन येताना अशा प्रकारचा येईल, हे आपण खात्रीने सांगू शकतो. इनलिस्ट मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन अँड डिस्क्राईब एनी वन ऑफ देम. कोणत्याही त्या चारपैकी तुम्ही डिस्क्राईब करू शकता, पण माझ्या मते तुम्ही चौथी मेथड चांगल्या प्रकारे लिहू शकता आणि ती चौथी मेथड तुम्ही त्या उत्तरपत्रिकेमध्ये किंवा तो प्रश्न आल्यानंतर डिस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज. आता व्हीटमध्ये नवीन मुलींनी काही मुद्दे आत्मसात केले पाहिजेत. ज्यांनी आत्ताच AST विषय घेतलेला आहे त्यांनी प्रिपरेटरी टिलेज असेल, इंटर टिलेज असेल, हे सर्व क्रॉपला जवळपास सारखंच असतं. तर त्याचा अभ्यास तुम्ही नीटपणे करा किंवा जुन्या ASTच्या मुलींशी चर्चा करून ते मुद्दे तुम्ही नीट जाणून घ्या. तर प्रिपरेटरी टिलेज याचा अर्थ तुम्ही व्हीट कल्टिवेशनमध्ये अभ्यासले की पूर्व मशागत. एखादं पीक पेरायचं असेल तर आपल्याला पूर्व मशागत करावी लागते आणि त्याची डेफिनेशन अतिशय सोपी आहे. टिलेज याचा अर्थ मशागत. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर अंडरलाईन सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. म्हणजे बिफोर म्हणजे पूर्वी, सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप म्हणजे एखादं पीक सो करायच्या अगोदर, प्लांट करायच्या अगोदर जी मशागत केली जाते त्याला आपण प्रिपरेटरी टिलेज असं म्हणतो. आणि त्याचे जे ऑपरेशन्स आहेत त्याच्यामधले, मग ते प्लाविंग असेल, त्याच्यानंतर क्लॉड क्रशिंग असेल, स्टबल कलेक्शन असेल किंवा चौथं हॅरोईंग असेल, हे सगळे मुद्दे प्रत्येक क्रॉपला जवळपास सारखेच असतात. आता तुम्ही स्लाईड पहा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की गिव्ह वन प्लाविंग. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे क्रश दी क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. जो तव्याचा कुळव आहे त्याच्यामार्फत क्लॉड्स म्हणजे ढेकळं, प्लाविंग झाल्यानंतर जी ढेकळं फॉर्म होतात, क्लॉड्स फॉर्म होतात, ती क्रश करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्याला नॉर्वेजियन हॅरोचा वापर करता येतो. कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न. पूर्वीच्या पिकाच्या काही खोडक्या राहिल्या असतील, प्लांट मटेरियल राहिलं असेल तर ते कलेक्ट करा आणि बर्न करा. तिसरं, गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स. ती जमीन लेवलमध्ये आणायची असेल तर क्रॉसवाईज हॅरोईंग्ज आपल्याला द्यावं लागतं. आणि हॅरोईंग याचा अर्थ आऊट चालवणे, तर तो 2 ते 3 वेळेला क्रॉसवाईज त्या शेतामधून आपल्याला फिरवावा लागतो. आणि लास्ट, ॲड कंपोस्ट ऑर FYM शेणखत. FYM याचा अर्थ फार्म यार्ड मॅन्युअर. हे नवीन मुलींनी लक्षात घ्या. फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजेच आपलं शेणखत की किंवा दुसरं त्याला आपण पर्यायी खत देतो ते म्हणजे कंपोस्ट. तर हे ॲड करावं लागतं बिफोर लास्ट हॅरोईंग. ज्या वेळेला आपण प्रिपरेटरी टिलेज करतो त्यावेळेला हॅरोईंगच्या वेळेला आपण हे कंपोस्ट किंवा FYM हे टनामध्ये आपण देतो. 12 to 15 टन्स, 8 to 10 टन्स, क्रॉपच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ते त्या पिकांना ॲड करतो किंवा देतो. तर हे प्रिपरेटरी टिलेज हा जो मुद्दा आहे तो बऱ्याच वेळेला तुम्हाला बोर करेल, कारण मुद्दे तेच पुन्हा येऊ शकतात. त्यामुळं तिसऱ्या क्रॉपपासून आपण हा मुद्दा थोडासा ओमिट करूया किंवा तो तुम्हाला कळालेला आहे असं मी गृहीत धरेन. नेक्स्ट, सोईंग सीझन अँड टाईम. जसं आपण व्हीट कल्टिवेशनमध्ये पाहिलं, हे मुद्दे पुन्हा तसेच्या तसे येतात. पहा, टायटल्स तसे आहेत पण त्यातले जे सीझन्स आहेत ते प्रत्येक क्रॉपनुसार तुम्हाला बदललेले दिसतील. आता इथे सोईंग सीझन आणि टाईम याचा अर्थ आपल्याला रिस्पेक्टिव्ह मंथ्स लिहावे लागतात. रिस्पेक्टिव्ह मंथ्स. आणि व्हीट कल्टिवेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ॲग्रिकल्चरमध्ये 3 सीझन असतात, खरीप, रब्बी आणि समर. तर इथे पॅडीच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. पॅडी आपण वर्षभर ग्रो करू शकतो किंवा त्याचं पेरणी करू शकतो, सोईंग करू शकतो. तर 5 सीझन कोणते आहेत? ऑर ऑटमन पॅडी. ऑटमन पॅडी याचा सोईंग टाईम आहे मे टू जून. दुसरं आहे
अमन और विंटर पॅडी की ज्याचा सोईंग टाईम आहे जुलै टू ऑगस्ट. तिसरा प्रकार आहे बोरो और स्प्रिंग पॅडी. ते डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान त्याची लागवड केली जाते. आणि समर पॅडी फेब्रुवारी टू मार्च. जर पाण्याची उपलब्धता असेल तर आपण समर पॅडीसुद्धा घेऊ शकतो आणि त्याचा सोईंग टाईम आहे फेब्रुवारी टू मार्च. तपा विद्यार्थिनींनो, याच्यामध्ये थोडंसं पाठांतराचा हा विषय आहे, त्यामुळं आपल्याला पुन्हा ते रीड करावं लागतं. कारण ऑटमन पॅडी, विंटर पॅडी, स्प्रिंग पॅडी, समर पॅडी आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह मंथ्स हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. सीड रेट. नेक्स्ट पॉईंट, सीड रेट म्हणजे क्वांटिटी ऑफ सीड्स रिक्वायर्ड फॉर प्लांटिंग 1 हेक्टर एरिया. 1 हेक्टर एरिया साधारणपणे कुठलंही क्रॉप लावायचं असेल तर आपल्याला किती सीड्स लागतील. मग ते रेझिन सीडलिंग असेल, रोपं तयार करायसाठी असेल किंवा डायरेक्ट तुम्ही ते पेरणीसाठी वापरत असाल तर आपल्याला किती सीड रेट लागेल. तर इथे पहा, पॅडीमध्ये मेथड ऑफ सोईंगनुसार तो सीड रेट बदललेला आहे. आणि मेथड ऑफ सोईंगनुसार तो सीड रेट कसा बदललेला आहे हेही पहा. आता पहिली पद्धत आहे ट्रान्सप्लांटिंग. याचा अर्थ रोपांची पुनर्लागण. जर आपण नर्सरीमध्ये काही रोपं लावलेली असतील किंवा बिया लावल्या, 1 हेक्टर आपल्याला पॅडीचं शेत करायचं आहे किंवा पॅडी आपल्याला प्लांट करायची आहे किंवा त्याचं सोईंग करायचं आहे, तर किती साधारणतः सीड रेट लागेल ट्रान्सप्लांटिंगसाठी, रोपं तयार करण्यासाठी 1 हेक्टरला. तर तिथे आहे 25 to 40 kg. म्हणजे सर्वात कमी सीड रेट हा ट्रान्सप्लांटिंगसाठी लागतो, हे नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ड्रिलिंग. जर आपल्याला पाभरीने पेरायचं असेल की ज्याला आपण सीड ड्रिल म्हणतो, नवीन मुली ह्या काही टर्मिनॉलॉजी तुम्ही जुन्या मुलींकडून शिकून घ्या. ड्रिलिंग याचा अर्थ पाभरीने पेरणं. आपण गहू ज्वारी जसं पेरतो त्याला सीड ड्रिल वापरतात, पाभर वापरतात. तर ती पाभर वापरून जर पेरणी केलेली असेल तर त्या पद्धतीला आपण ड्रिलिंग म्हणतो. तर ते ड्रिलिंग जे आहे तर त्यासाठी 60 to 70 kg पर हेक्टर एवढा सीड रेट आपल्याला लागेल, 60 ते 70 किलो. ब्रॉडकास्टिंग. आता ब्रॉडकास्टिंग हा अगोदरही आपण मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशनमध्ये शब्द आलेला आहे की स्प्राउटेड सीड्स आर ब्रॉडकास्ट डायरेक्टली इन टू पडल्ड फील्ड असं आपण म्हणलेलं आहे. तर ब्रॉडकास्टिंग याचा अर्थ बिया फेकणं. इंग्लिशमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो स्कॅटरिंग ऑफ द सीड किंवा स्प्राउटेड सीड असं म्हणूया. पॅडीच्या संदर्भात स्कॅटरिंग ऑफ द स्प्राउटेड सीड विथ द हेल्प ऑफ हँड ऑल ओव्हर द फील्ड. म्हणजे त्या हेक्टरवरती, जे काय हेक्टर किंवा एकर असेल त्या जमिनीवरती हाताने ते स्प्राउटेड सीड्स फेकत राहणं, त्याला आपण ब्रॉडकास्टिंग म्हणतो. तर त्याला आता फेकणं म्हटलं की ते अनलिमिटेड सीड्स लागतात, म्हणून इथं सीड रेट पहा कसा आहे, 80 to 100 kg पर हेक्टर. म्हणजे ब्रॉडकास्टिंग मेथड वापरली आपण कोणत्याही पिकामध्ये तर त्याला जास्तीत जास्त सीड रेट लागतो. आणि ट्रान्सप्लांटिंग मेथड वापरली तर तिथं मात्र कमीत कमी सीड रेट लागतो. पहा, कमी सीड रेट ट्रान्सप्लांटिंग, जास्त सीड रेट ब्रॉडकास्टिंग. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि डिबलिंग याचा अर्थ बिया टोकणे. आपण भुईमूग आहे ज्याला ग्राउंडनट आपण म्हणतो, शेंगदाणे, ते टोकतो. पहा, त्याचं ब्रॉडकास्टिंग करत नाही कारण ते बिया कॉस्टली आहेत. जवळपास 100 रुपये किलो शेंगदाणे आहेत. ते ब्रॉडकास्ट करून चालणार नाहीत, फेकून चालणार नाहीत, तर ते टोकावे लागतात. तर त्या टोकन पद्धतीला आपण डिबलिंग म्हणतो. आणि डिबलिंगचा सीड रेट आहे 50 to 60 kg पर हेक्टर. पहा विद्यार्थिनींनो, इथे सीड रेट जो दिलेला आहे तो कशावरती अवलंबून दिलेला आहे, मेथड्स ऑफ सोईंग, पेरणीच्या पद्धती. याच्यामध्ये तुम्हाला त्या 4 पद्धतीही पाठ झाल्या किंवा माहीत झाल्या. 4 पद्धती कोणत्या आहेत, ट्रान्सप्लांटिंग, ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग अँड डिबलिंग. तर ट्रान्सप्लांटिंगसाठी सगळ्यात कमी सीड रेट लागतो, तो किती दिलेला आहे, 25 to 40 kg. ड्रिलिंग 60 to 70 kg, ब्रॉडकास्टिंग 80 to 100 kg आणि डिबलिंग 50 to 60 kg पर हेक्टर. पर हेक्टर हे पहा, म्हणजे किलोग्राम प्रति हेक्टरी एवढ्या बिया लागतात.
यानंतर आपण सीड रेट पाहिला पॅडीमध्ये. सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. आपण व्हीटमध्ये सुद्धा पाहिलं की साधारणतः सीड्स सिलेक्ट करता आले पाहिजेत आपल्याला. म्हणजे ते हाय यील्डिंग व्हरायटीचे पाहिजेत. इट शुड बी हेल्दी, इट शुड बी बोल्ड, युनिफॉर्म इन साईज, असं साधारणतः आपण म्हणू शकतो. आणखी सीड सिलेक्शन कोणकोणत्या पॉईंटच्या आधारे करू शकतो? फ्री फ्रॉम ऑदर सीड, फ्री फ्रॉम वीड सीड, फ्री फ्रॉम डस्ट, फ्री फ्रॉम डर्ट, असंही आपण म्हणू शकतो. तर साधारणतः सीड सिलेक्शन जे आहे ते हेल्दी सीड, बोल्ड सीड, ॲडमिक्चर त्याच्यामध्ये असू नये, प्युअर सीड, व्हायबल सीड, अशा प्रकारे आपल्याला त्याचं साधारणतः त्याची माहिती आपल्याला अशा स्वरूपाची देता येते. आता ॲक्च्युअल सीड ट्रीटमेंट पहा. जसं आपण व्हीटमध्ये पाहिलं, व्हीटमध्ये सुद्धा आपण सीड ट्रीटमेंट कशी दिली? पहिली ट्रीटमेंट आपण व्हीटमध्ये दिली की सन ड्राय करा, उन्हामध्ये वाळत ठेवा, एक प्रकारची ट्रीटमेंट आहे आणि त्यांनी लूज मट कंट्रोल झाला. किंवा आपण दुसरी व्हिटावॅक्स ट्रीटमेंट दिली की ज्याने तुम्ही पुन्हा लूज मटच कंट्रोल केला. तर पेरणीपूर्वी बियांना काही केमिकल्स आपण अप्लाय करतो, त्याला आपण ट्रीटमेंट म्हणतो. तसं पॅडीमध्ये सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट द्याव्या लागतात. तर पहा, पहिली ट्रीटमेंट कोणती? तर 1% KCl सोल्युशन, म्हणजे पोटॅशियम क्लोराईडचं सोल्युशन, त्याची ट्रीटमेंट आपण त्या बियांना देतो. म्हणजे कशी देतो ट्रीटमेंट पहा. तर पॅडी सीड्स शुड बी सोक्ड इन. सोक्ड इन म्हणजे भिजत ठेवणे, वॉटर सोकिंग. सोकिंग याचा अर्थ भिजत ठेवणे. पॅडी सीड्स शुड बी सोक्ड इन 1% KCl, म्हणजेच पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन. आता हे कशासाठी? फॉर इम्प्रूव्ह देअर जर्मिनेशन, त्याची उगवण चांगली व्हावी म्हणून आपण 1% KCl सोल्युशनचा वापर केला आणि त्याच्यामध्ये त्या बिया भिजत ठेवल्या. वॉटर म्हणजे सोकिंग केलं. वॉटर सोकिंग म्हणता येणार नाही, पण KCl सोल्युशनमध्ये त्याचं सोकिंग आपण केलं, ते भिजत ठेवलं. आता किती वेळ ठेवायचं? त्याचं ड्युरेशन काय आहे? तर 12 hours. साधारणतः 12 तास KCl सोल्युशनमध्ये, पोटॅशियम क्लोराईड सोल्युशनमध्ये त्या बिया आपण ठेवल्या पाहिजेत. आणि त्याचा उद्देश काय आहे? टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन. म्हणजे पहिली ट्रीटमेंट आपल्याला अशी सांगता येईल, पॅडी सीड्स आर सोक्ड इन 1% KCl फॉर 12 hours. ड्युरेशन किती आहे पहा? 12 hours. कशासाठी? टू इम्प्रूव्ह देअर जर्मिनेशन, त्याची उगवण चांगली व्हावी म्हणून आपण 1% KClची ट्रीटमेंट देतो. दुसरी ट्रीटमेंट पहा. पॅडी सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ 3% ब्राईन सोल्युशन. ब्राईन हा शब्द, ब्राईन याचा अर्थ सॉल्ट वॉटर, मिठाचं द्रावण. आता इथं सोल्युशन शब्द टाईप करायचा राहिलेला आहे पहा. तर ब्राईन सोल्युशन याचा अर्थ मिठाचं द्रावण, 3% मिठाचं द्रावण आपण त्याची ट्रीटमेंट त्या पॅडीला देतो. कशासाठी? टू प्रिव्हेंट ब्लास्ट अँड ब्लाईट डिसीज. तर हे 2 रोगांची नावं आहेत पहा, ब्लास्ट अँड ब्लाईट. हे फंगल डिसीज आहेत. साधारणतः या रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून आपण 3% ब्राईन सोल्युशनची ट्रीटमेंट देतो. नेक्स्ट, पॅडी सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ स्ट्रिप्टोसायक्लिन अँड सिरेसॉन टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल ब्लाईट डिसीज. आता पहा, इथे स्ट्रिप्टोसायक्लिन ही बॅक्टेरियासाईड आहे आणि सिरेसॉन हे फंजीसाईड आहे. तर हे स्ट्रिप्टोसायक्लिन आणि सिरेसॉनची ट्रीटमेंटसुद्धा आपण पॅडीला देतो. आणि कशासाठी? टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल ब्लाईट डिसीज. आणि अजून एक ट्रीटमेंट आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट. त्या हॉट वॉटरचं टेम्परेचर किती आहे पहा? 52 डिग्री, म्हणजे 52 to 54 डिग्री सेल्सिअस फॉर हाफ ॲन आवर टू प्रिव्हेंट सीडबोर्न डिसीजेस. काही आणखी बियामार्फत प्रसारित होणारे रोग आहेत, त्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट द्यायचं आहे. आणि त्या पाण्याचं तापमान साधारणतः 52 डिग्री ते 54 डिग्री सेल्सिअस एवढं असावं. आणि ड्युरेशन आपल्याला दिलं आहे हाफ ॲन आवर, अर्धा तास. तर पुन्हा एकदा पहा, आपण जे सीड सिलेक्शन करतो
ते कसं करतो तर सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हाय यील्डिंग व्हरायटीज, की ज्या अर्ली मॅच्युरिंग आहेत, हाय यील्ड देणाऱ्या आहेत, डिसीज रेजिस्टंट आहेत, पेस्ट रेजिस्टंट आहेत, अशा जातीचं बियाणं वापरा किंवा ती व्हरायटी वापरा. इट शुड बी क्लीन अँड व्हायबल. ते प्युअर असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे, हेल्दी असलं पाहिजे, बोल्ड असलं पाहिजे, हेही आपण गृहीत धरणं आवश्यक आहे. आता ट्रीटमेंट देताना पहा 1% KCl पोटॅशियम क्लोराईडची ट्रीटमेंट देतो, दुसरी आपण 3% ब्राईन सोल्युशनची देतो, तिसरी आपण स्ट्रिप्टोसायक्लिन किंवा सेरेसॉनची देतो आणि चौथी हॉट वॉटरची देतो. आता ह्या तुमच्या मनात शंका येईल की ह्या एकदाच सगळ्या द्यायच्या का? नाही. जसा रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या त्या एरियामध्ये असेल तशा त्या ट्रीटमेंट आपल्याला द्याव्या लागतात. एकाच वेळेला सगळ्या द्यायच्या नाहीत. तर 1% पोटॅशियम क्लोराईड जे काही ट्रीटमेंट आहे ती कशासाठी देतो आपण? इम्प्रूव्ह जर्मिनेशन. हे लक्षात ठेवायचं. ड्युरेशन किती आहे? 12 hours. दुसरं आहे 3% ब्राईन सोल्युशन. कशासाठी? टू कंट्रोल ब्लास्ट अँड ब्लाइट डिसीज. तिसरी ट्रीटमेंट आहे स्ट्रिप्टोसायक्लिन किंवा सेरेसॉन. कशासाठी देतो? टू कंट्रोल बॅक्टेरियल ब्लाइट. आणि चौथी जी ट्रीटमेंट आहे ती हॉट वॉटर. तर टेम्परेचर किती असावं? 52 to 54 डिग्री सेल्सिअस हाफ ॲन आवर. तर साधारणतः विद्यार्थिनींनो या सीड ट्रीटमेंट असेल, सिलेक्शन ऑफ सीड असेल, यामध्ये हे मुद्दे येऊ शकतात आणि महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थिनींनो आता आपण साधारणतः पॅडीमध्ये अगदी बोटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, युजेस किंवा त्याला आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असंही म्हणतो, सॉईल, क्लायमेट, प्रिपरेटरी टिलेज, मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन, त्याच्यामध्ये ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, त्यानंतर सेमी ड्राय कल्टिवेशन, इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन, सीड सिलेक्शन, सीड ट्रीटमेंट, सीड रेट पर हेक्टर, सोईंग सीझन, सोईंग टाईम. हा भाग आपण पॅडीचा अभ्यासला, तो तुम्हाला क्लिअर झाला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण आज पॅडीचा जो काय अभ्यास केला तो पुन्हा पुन्हा वाचा. नोट्स दिलेल्या आहेत त्या लिहून काढा. आणि आपण आजचं लेक्चर इथेच थांबवूया. पॅडीचा किंवा पॅडी कल्टिवेशनचा उर्वरित जो भाग आहे तो आपण शुक्रवारच्या लेक्चरमध्ये पॅडी कंप्लीट करूया. धन्यवाद.